जिथे खूप काही कन्स्ट्रक्शन सुरू झालं, ते दुकानं लोकांना विकले गेले, तिथे पाया झाला, तिथे पहिली फर्स्ट फ्लोअर प्लिंथ पडली, सेकंड फ्लोअर पडला, तिसरा फ्लोअर पडला, नंतर ते पूर्ण प्रॉपर्टी लिटिगेशनमध्ये गेले, तिथे काहीच होऊ शकत नाही आता. अशा केसमध्ये काही जिथे पैसे अडकलेत लोकांचे, तर तिथे काही करता येईल का? त्याचं इंधन संपतं तर संघर्ष त्या वास्तूमध्ये येतो, कारण त्याचं फ्यूल संपलंय हे समजत नाही लोकांना. ते फ्यूल त्या ठिकाणी त्या देवतेला नैवेद्य दाखवून सुद्धा परत ॲक्टिवेट होतं, त्या वास्तूला एनर्जाइज करून होतो, त्या वास्तूला क्लिनिंग करून होतं. आपल्याला वाटतं की रोज झाडू पोछा केला म्हणजे वास्तू क्लीन झाली, नाही. सिम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये थोडा कचरा त्याच ठिकाणी गोल गोल फिरत राहतो, तसंच तिथं एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी गोल गोल फिरत राहतो. भांडं पडलं ते कर्कश आवाज होतो, खरं. तो आवाज गेला कुठे? तो आवाज त्या ठिकाणी जिरला. ते व्हायब्रेशन गेले कुठे? ते त्या भिंतीमध्ये जिरले. मग त्याला साऊंड हिलिंग नावाची एक प्रोसेस असते, त्याला वास्तू क्लिन्झिंग म्हणतात. ही जर कधी केली, ती वास्तू चार्ज झाली. आता क्लिनिंग करायचं सिंपल, एक जर कधी वास्तू चालत नसेल, एक नारळ घ्या, त्याच्यावर कापूर जाळा आणि ते सगळ्या घरामध्ये क्लॉकवाईज डाव्या हातापासून उजव्या हाताकडे घरात एंट्री करा. डाव्या हातापासून उजव्या हाताकडनं असं पूर्ण एक प्रदक्षिणा मारा. प्रत्येक रूममध्ये जा, टॉयलेट बाथरूम सोडून, आणि ते जा, बाहेर या, ते दारावरून नारळ 7 वेळा असं उतरवा आणि तिथेच फोडा. जबरदस्त तुम्हाला म्हणजे लगेच रिझल्ट यायला सुरुवात.